जे काय झालं, म्हणजे मी अन्नपूर्णा आजींना फसवलं, त्यांना खोटं बोललो, त्यांचा विश्वासघात केला आणि तुम्ही जे काय काय म्हणताय ते सगळं केलं, मला मान्य आहे. खरं ते मी माझ्या घरी केलं. त्याचा कॉलेजशी काय संबंध आहे? ज्या काय गोष्टी घडल्या त्या माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडल्या. मग मला माझं शिक्षण घेण्यापासून का थांबवलं जात आहे? ह्या सगळ्याचा इथं काय संबंध आहे? कारण तुझी लायकीच ती आहे आणि तू जे काही केलंयस ना तो गुन्हा आहे. गुन्हा म्हणतात त्याला. हो बरोबर आहे तुमचं. जर तिला अटक झाली असती तर कठोर शिक्षा झालीच असती. अनु बळा इथे सांग बरं, हिने काय काय आणि कसे कसे गुन्हे केले ते सांग जरा. त्याचा पाढावाच सांग. एव्हरीवन, ही कमळी आहे आणि ही आमच्या घरी खोटी नाद बनून आली. माझ्या आजीची, अन्नपूर्णा महाजनांची खोटी नाद बनून घरी आली, माझी खोटी सिस्टर बनून घरी आली. सो लीगली दिस कम्स अंडर द सेक्शन 420. आणि हिने खोटी नाद बनून आमचे रिसोर्सेस यूज केले, आम्हाला इमोशनली एक्सप्लॉइट केलं. सो दिस इज नॉट इनोसेन्स, दिस इज मॅनिपुलेशन. अँड दिस कम्स अंडर स्ट्रेस पासिंग क्राईम. हा स्ट्रेस पासिंग क्राईम. आणि ही आमच्या घरी आली, आजीची खोटी नात बनून घरी आली, आजीचे पैसे यूज केले, आमच्या सगळ्या गोष्टी यूज केल्या, आमच्यावर मनमानी केली, आम्हाला नको ते काय काय बोलली आणि मुळात खोटं बोलली. सो ही किती मोठी फ्रॉड आहे. आणि ही फ्रॉड आहे म्हणजे हिने खूप मोठा क्राईम केलाय. अँड मोर ओव्हर, ही फक्त आमच्या घरी खोटं बोलून नाही आली, तर आमच्या घरी चोरी सुद्धा केली, आमच्यावर अटेम्प्ट टू मर्डर केला. सो यू कॅन इमॅजिन केवढ्या मोठ्या लेवलची क्रिमिनल असेल ही मुलगी. कळलं का? याचाच अर्थ असा होतो की ही एक क्रिमिनल आहे, गुन्हेगार आहे. मग तुम्ही मला सांगा, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलीला आम्ही आमच्या कॉलेजमध्ये ठेवायचं का? आता कळलं का? तू एक गुन्हेगार आहेस. नशीब चांगलं माना की हिने एवढा मोठा गुन्हा केलेला असून सुद्धा आम्ही हिला आतापर्यंत पोलिसात दिलेलं नाहीये. हे आम्ही हिच्यावर केलेले उपकारच नाहीयेत का? सांग, मी उपकार केले का नाही? हे चांगली का वाईट? जर का समजा तुझ्यावर केस केली असती तर तुला शिक्षा झालीच असती ना. शिक्षा झाली म्हटल्यानंतर तुला कॉलेजमधनं बाहेर काढलं असतंच ना, हो का नाही? हे अन्नपूर्णा महाजन यांचं कॉलेज आहे, त्यामुळे इथे कुणाच्याही भावनांशी, पैशाशी, नात्याशी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे स्थान नाहीये. खोटारडेपणे वागणाऱ्या मुलांना इथे स्थान नाहीये. कारण ती पण एक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुठल्याही स्टुडंटला या कॉलेजमध्ये स्थान नाही. ऋषी सर, अहो बघा की कमळी काय बी बोलणं झालं. मलाही तेच कळत नाहीये. सर, मला लय भीती वाटायला लागली. कमळीला कॉलेजमध्ये काढून टाकलं तर? कमळी कमळी बोल, काहीतरी बोल प्लीज. आता हिच्याकडे काही बोलण्यासारखं आहे असं काही मला वाटत नाहीये. त्यामुळे मी निर्णय घेतलेला आहे की हिने जो गुन्हा केलेला आहे त्याची शिक्षा तिला व्हायलाच हवी. आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलीला मी कॉलेजमध्ये ठेवू इच्छित नाही. त्यामुळे माझा निर्णय झालेला आहे. अगं तू बोल ना कमळी, कमळी तू बोल. आणि मुलांनो, तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवत होता, या कमळीवर? मध्यंतरी मी कोणाला तरी विचारलं सुद्धा, तेव्हा मला असं कळलं की ही कमळी म्हणजे यांची रोल मॉडेल आहे. ही रोल मॉडेल. काय शिकणार तुम्ही हिच्याकडनं? काय शिकवणार ही तुम्हाला? चोऱ्या माऱ्या कशा करायच्या,
420 कशी करायची, लोकांचा विश्वासघात कसा करायचा, लोकांच्या भावनांशी कसं खेळायचं हे शिकणार तुम्ही हिच्याकडनं. अरे मुलांनो, तुमच्या लक्षात कसं येत नाही, गोड गोड बोलून हिने तुम्हाला सगळ्यांना फसवलेलं आहे. जागे व्हा तुम्ही, कळलं? जागे व्हा. आणि हिच्या या असल्या भूलथापांना तुम्ही अजिबात बळी पडू नका. बघा ना आता बघा कशी मांजरासारखी गप बसून. बोल कमळे, त्या कामिनीला उत्तर दे. तुझी बाजू ना सत्याची आहे. तू कुणाला बी फसवलेलं नाहीस कमळे, तू बोल. अहो आता कसली चर्चा आणि काय, जे काही आहे ते सगळं तुमच्या समोर आहे आणि मी तर माझ्या निर्णयाशी ठाम आहे. आता ही कमळी कॉलेजच्या बाहेर जाणार म्हणजे जाणार. खरं हे सगळं व्हायच्या आधी मला मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तुझी दया येऊ शकली असती, पण आता नाही. कारण तू दयेला पात्रच नाहीयेस. कारण तुझ्यावर दया करावी त्याला तू लायकच नाहीयेस. म्हणून मी माझा पुन्हा एकदा निर्णय सांगते की ही मुलगी या कॉलेजच्या बाहेर जाणार म्हणजे जाणार. कमळे, तू हरलीस बाळा. हा बंड्या, अरे कमळेला फोन दे की मला बोलायचंय तिच्या संग. हा पा कमळे, सरू काकींचा फोन आहे, बोलायचा आहे तुझ्या संग. कमळे, हे बाळा, अगं तू बोल की. तू तू तुझी बाजू मांड. हे बघ, तुला कुणाला बी घाबरायची गरज नाही आहे. या टायमाला दुसरा कुणाचा बी विचार करू नकोस. तू फक्त तुझा विचार कर बस. कोण आहे? तिची आई आहे का? दे बरं मला फोन दे. आओ कमळीची आई. एक कमळीची आई. हॅलो, कमळीची आई बोलताय ना? नाही मी सांगते ना तुम्हाला, ती का बोलत नाहीये ते मी सांगते ना. कमळीची आई, तुम्ही काय केलं माहिती आहेत का? तुम्ही खरं तर एका गुन्हेगाराला जन्म दिलेला आहे. तुम्हाला म्हणून सांगते, ही इथे शिकण्यासाठी म्हणून आली, पण शिक्षण वगैरे सगळं बाजूला राहिलं. ही भलत्या सलत्याच काहीतरी गोष्टी करायला लागली. अहो तुमची पोर इथे एका श्रीमंत कुटुंबामध्ये त्यांची मोठी नात बनून राहत होती. आता का म्हणून काय, तिला इथलं 5 स्टारचं आयुष्य जगायचं होतं ना, म्हणून. तुम्हाला सांगते, हा असलाच अघोरी आनंद घेत, ढोल ताशे असं सगळं वाजंत्री घेत ती आमच्या घरी आली होती. फ्रॉड कागदपत्र बनवलेत तिने, कळलं का? हा पण यात फक्त तिचाच दोष नाहीये, दोष तुमचा सुद्धा आहे. कारण तुम्हीच तिला तसले संस्कार दिलेले. हे बघा, पुन्हा एकदा सांगते, तुमची मुलगी आहे ना दोषी आहेच, पण तिच्यापेक्षा काकणभर जास्तच तुम्ही दोषी आहात. कारण तुमच्यामुळेच ती तशी वागते. हॅलो कमळीची आई. हॅलो. तू काय सांगशील? माझी कमळीच त्या घरची खरी पोर हाय, खरी नात हाय. मी फक्त तुझ्या भीतीपायी हे समज लपवलंय. अहो बोला ना. नाही माझं ऐकून झालं असेल ना, तर बोला ना. तुम्हाला काही बोलायचंय का?